उदय आणि त्यांच्या साथीनं मयूर. पाच ओव्हर करता 25 मिनिटाचं टाइम इथनं काउंट केलं जातं. दोन्ही टीमचे 12th मॅन सध्याच्या घडीला आमच्यासोबत जॉईंट आहेत. कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल. गेम इज ऑन. पहिलं षटक टाकण्यासाठी येतात वसंत. पहिला बॉल ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट मनगडच्या साह्यानं वळवला. स्कोर लेगला क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे लास्ट मोमेंटला चांगली फिल्डिंग. पाठमोर होता बॉलची अगदी मोठी चेस होती आणि अखेर बॉलला पहिल्या अड्डेमध्ये अडून फेक होईल. स्ट्रायकिंग गेनला 2 धावा सहसेनं मिळत आहेत उदयला आणि त्याचबरोबर आता काउंट ओपन होत आहे. खातं खुलं होत आहे बॅटिंग करणाऱ्या ओमसाई आंबेले क्रिकेट संघाचा. डावाचा शुभारंभ धावफलकाचा श्री गणेशा. 2 धावा ऍड होत असताना फलकावरती बाखवरती येऊन हापाम पूल करत असताना क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. मिडविकेट मध्ये मिळेल ती फक्त एकच धाव. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सज्ज केले डीप मध्ये आहे. लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षक वायडिश आणि त्याचबरोबर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन लाईक फिल्डर डीप मध्ये ऑन साइडला. त्या पद्धतीने आता बॉलिंग करत असताना पासून स्ट्रॅटेजी आहे. सिंगल नंतर रन झालेले आहेत 3. शफल होऊन हुक करण्याचा प्रयत्न. लास्ट मोमेंटला ऑफ टिकडे भरपूर बाहेर निघून चालले होते. स्ट्रायकिंग गेनला बॅट्समन मयूर बॅट्समनला फॉलो केलं. फुट मुवमेंट पाहिली अगदी आउटसाइड ऑफ टिक रिलीज झाल्यानंतर डावकऱ्या गोलंदाजाचा हा बॉल थोडासा स्विंग देखील होताना आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता होत असताना निधाव चेंडूची समाप्ती होत असताना धावफलक स्थिरावलेलं 3 आकड्यावर. ऑन साइडला या बलीला पूल केलाय. क्षेत्ररक्षक जवळपास उपस्थित नाहीये. टप्पा घेतला इन फ्रंट ऑफ मिड विकेट. बॉल वगैरे निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पॉवर प्ले मध्ये येतोय हा पहिला पॉवरफुल चौकार उदय पवारच्या बॅटमधून. मयूर यांच्या बॅटमधून येणार आहे 4 धावा. चौकारासोबत वेगानं फ्लाय होत असताना हे धावफलक बॅटिंग करणारे ओमसाई आंबेले क्रिकेट संघाचं रन झालेलं आहे आतापर्यंत 7. पहिलं षटक मार्गस्थ आहे पॉवर प्लेचं. वसंत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. 2 बॉलचा केलं जुनी शिल्लक. या बॉलला ऑन साइडला टर्न केला. हा बॉल ड्राईव्ह करत असताना अलंग टू द कार्पेट बॉल अगदी फिल्डरच्या हातामधून पहिल्या अटेम्प्टमध्ये निसटून चाललाय. दुसऱ्या धाब्याची संधी निर्माण झाली होती त्या संधीचं सोनं आता केलंय उदय पवारच्या सोबत. स्ट्रायकिंग गेनला मयूर पवारनं व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धावा सहजतेने मिळत आहेत ओमसाई आंबेले क्रिकेट संघाला. धावफलक पोहोचते पुढे 9 आकड्यावर. लोबो फुलटॉस बॉल ऑन साइडला फक्त दिशा दिली. स्क्वेअर लेग वरून बॉल थोडासा डाबर झाला. लास्ट मोमेंटला फिल्डर कडून झाली मिस्टेक. दुसऱ्या रनचा प्रयत्न हा ना अशा स्थितीमध्ये मानस होता परंतु धाडस दाखवला नाही फलंदाजानं. एंड ऑफ अ फास्ट ओव्हर विथ सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ झाला कंप्लीट. बॅटिंग करत असताना ओमसाई आंबेले क्रिकेट संघाची सुरुवात पाहायला मिळते थोडीशी संत त्याचबरोबर सावध. गडी न गमावताना धावा फलकावरती नोंदवल्या जात आहेत 10. तिसरा सामना सुरू आहे सध्याच्या घडीला पहिल्या फेरीचा. ओमसाई आंबेले आणि त्यांच्या विरोधात वडाचा पाडा टीम इन ॲक्शन मध्ये. ऑनलाईन GTC लाईव्ह स्पोर्ट्स या चॅनलच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतोय त्या सर्वांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण शुभेच्छा देऊया. त्याचबरोबर दोन्ही टीमचे पाठीराखे समर्थक जे मोठ्या संख्येने या मैदानावरती उपस्थित आहेत याच दे यासी डोला हा क्रीडा स्पर्धेचा आनंद उपभोगण्याकरता त्यांना देखील व्यवस्थापन समितीच्या वतीनं शुभेच्छा देऊया. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. षटक दुसरं सुरू होत आहे. सोमनाथ येतात बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल बॅक ऑफ लेंथ. अंपायर सिग्नल इट्स वाईड. लेग स्टिक सोडून चालला बॉल. लाईन इथे खराब आहे. एक्स्ट्रा धाव वाढ होत असताना बॅटिंग करणारे ओमसाई आंबेले क्रिकेट संघाच्या खात्यामध्ये अतिरिक्त धावसंख्येसोबत टीमचं स्कोर कार्डवरती टोटल पोहोचते पुढे डबल डिजिट डबल फिगर 11 रन ऑन बोर्ड. 11 या आकड्यावरती धावफलक. या बॉलला देखील लाईन खराब आहे. अगदी कॉपी पेस्ट बॉलिंग पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर देखील दिशा गमावली त्यानंतर आता नियंत्रण बिघडलं. क्रिकेटचा सी फॉर कंट्रोल. तुमच्याकडे नियंत्रण असणं गरजेचं असतं.
खास करून जेव्हा तुम्ही पॉवर प्लेमध्ये बॉलिंग करत असता आणि त्याचा अभाव पहिल्या 2 बॉलवरती इथेच नक्कीच पाहायला मिळाला सोमनाथ यांच्या माध्यमातून. एक्स्ट्राची आणखीन एक धाव बॅटिंग करणाऱ्या ओमसाई आंबेले टीमच्या खात्यात. स्कोरबोर्ड पोहोचते पुढे 12 वरती. हुक करण्याचा प्रयत्न यावेळेला देखील लाईन मिस केली. पिचिंग लेस्टिकच्या बाहेर आहे. कॉन्झिक्युटिव्ह 3 वाईड इन अ रो. लागोपाठचा तिसरा वाईड बॉल. टप्पा बरोबर आहे, दिशेवरती नियंत्रण नाही आहे, वेग आहे. अशा वेळेला तुमच्याकडे सातत्य हवे. कन्सिस्टन्सी इज मोस्ट इम्पॉर्टंट. एकाग्र चित्तानं आता बॉलिंग करावी लागेल सोमनाथला. 3 एक्स्ट्रा नंतर ऑलरेडी खर्च झाला त्या षटकामध्ये. बिना मेहनतीच्या मोफतच्या धाब्यांची लयलूट सध्या सुरू आहे. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं. फटका इथे फसलाय बॉल हवे मध्ये. इनफिल्डला एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पोहोचलाय बॉलच्या खाली आणि पहिला झटका बसलाय बॅटिंग करणाऱ्या ओमसाई आंबेले क्रिकेट संघाला. गडी बाद होत असताना हा पहिला मयूर पवार बॅक टू द पवेलियन. ओमसाई आंबेले क्रिकेट संघाला 13ला 1 लॉस अशा स्थितीमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमचा धावफलक न्यू बॅटर आता एंटायर होतोय नॉन स्ट्रायकिंग गेनला हनुमंत पवार. स्ट्रायकिंग गेनला सामोरं जातील उदय, जे आघाडीचे फलंदाज आहेत या टीमचे. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल वेगानं स्क्वेअर लेगवरून पाठीमागे निघून चाललाय. मोठी चेस, फिल्डर बॉलच्या पाठीमागे. लास्ट मोमेंटला बॉलला उचलून फेक केलं जाईल. स्ट्रायकिंग गेनला सहजतेनं 2 धावा मिळत आहेत उदय पवारला आणि त्याचबरोबर हे सांघिक धावफलक पोहोचताना पाहायला मिळेल बॅटिंग करणाऱ्या ओमसाई आंबेले क्रिकेट संघाचं 15 या आकड्यावर. षटक दुसरं सुरू असताना पॉवर प्लेचं P2 इन प्रोग्रेस. हायवे इन कडून सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत सोमनाथ. पहिले 3 बॉल वाईट, त्यानंतर एक विकेट त्यांना पाहायला मिळाली. 2 धावा देखील आता ऍड होत आहेत दुसऱ्या बॉलवरती. थोडी घाई करा फिल्डिंग करणारी टीम. लाईन इथे सुंदर आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा स्विंग होताना पाहायला मिळाला. वेग भन्नाट होता. अगदी शॉर्ट ऑफ गुड लेंथ वरून सरप्राईज बाउन्स कॉन्क्रीट खेळपट्टी आणि अशा स्थितीला ही लाईन स्ट्रायकिंग एरियावरती रीड करता आली नाही उदय पवारला. येतोय तो डॉट बॉल. ऑन साइडला यावेळेला स्विंग तर जरूर केलाय. हा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर बॉलच्या खाली. जजमेंट त्याचं चुकलं. अखेर हाताला घासून बॉल निघून चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आता अंपायर विचारणा करतायत इट्स मिनिमम ऑर मॅक्सिमम. बॉलचा स्पर्श तर जरूर झाला बाउंड्री रोबला, बट फायनल सिग्नल आम्हाला अंपायरचा पाहायचा आहे. या धावा आहेत 4 की 6 आणि त्याचसाठी आता अंपायरची विचारणा आहे ती सध्याच्या घडीला सुरू आहे स्क्वेअर लेग अंपायर सोबत. 1 बाउन्स वरती लाईन. येस, 4 धावा मिळत आहेत उदय पवारला. धावफलक पोहोचताना पाहायला मिळेल पुढे 19 या आकड्यावरती. षटक दुसरं सुरू असताना सोमनाथ यांचं. रूम क्रिएट करण्याचा प्रयत्न. अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा मानस. यावेळेला देखील जबरदस्त वेग पाहायला मिळाला. गुडलेंथवरून टेक ऑफ घेत असताना बॉल सरप्राईज बाउन्स होता आणि अखेर हा बॉल आता सरळ विकेट किपरच्या हातामध्ये कैद होतोय. डॉट बॉलची सांगता होत असताना चौकारानंतर केलेलं हे कमबॅक. बॅकफुट देऊन विषेपमध्ये लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनच्या फिल्डरचं जजमेंट लास्ट मोमेंटला चुकलं. बॅकअप करून स्वतःला सावरलं जाईल. 2 धावा सहजतेनं मिळतात उदय पवारला. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट. एंड ऑफ अ सेकंड ओव्हर विथ कपल. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्याच्या घडीला समाप्त होते दुहेरी धावसंख्येसोबत आणि बॅटिंग करणारा संघ ओमसाई आंबेले सध्याच्या घडीला स्कोर कार्डवरती पोहोचताना पाहायला मिळतं 10.50 धाब्याच्या धावगतीनं 21 या आकड्यावरती. एक गडी गमावलाय. शिवप्रेमी शिरगाव संघ कॉमेंट्री बॉक्सच्या पाठीमागे थोडी शांतता राखायची आहे, खास करून सतीश सोकांडे.
21ला 1 लॉस, 2 ओव्हरची अंतिम बॅटिंग करणारी टीम ओमसाई आंबेळे. पाणी हवंय फलंदाजाला यश. व्यवस्थापन समिती मैदानाकडे पाणी न्यायचं, आपण उन्हाचा ओघ भरपूर सुरू आहे, अशा स्थितीमध्ये सातत्यानं पाण्याची नितांत आवश्यकता असते खेळाडूंना आणि ती पाण्याची मागणी आता बॅट्समनकडून करण्यात आली आहे. विनंती आहे व्यवस्थापन समितीला पाणी मैदानामध्ये पोचवायचे, परंतु आता 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक नसेल, या गोष्टीचं देखील भान आपल्याला ठेवावं लागेल. दोन्ही संघांनी आवश्यक आहे तितकं पाणी घ्या. यानंतर ड्रिंक ब्रेक्स अवेलेबल नसेल, कंटिन्यूली तुम्हाला इनिंग कव्हर करावे लागेल. शिवप्रेमी शिरगाव संघ सतीश सोकांडे, विनंती आहे कॉमेंट्री बॉक्सच्या पाठीमागे थोडीशी शांतता राखायची आहे. त्याचबरोबर सचिन मेजर, थोडी शांतता ठेवा आपण. षटक तिसऱ्या डावाचा मार्गस्थ होत आहे. वडाजापाडा टीमकडून अक्षय येतात बॉलिंग ट्रॅकवर. आउटफील्डचे दरवाजे सध्याच्या स्थितीला झालेत खुले. पसरलेले क्षेत्ररक्षण. पहिला बॉल बाउन्स होतोय. सरप्राईज केलं, स्ट्रायकिंग गेला डॉमिनेट केलं हनुमंत पवारला. पूल करण्याचा प्रयत्न होता, वेगासोबत टप्पा आपल्याला दर्जा पाहायला मिळाला. अखेर जो मुनिंग साऊंड होता गोलंदाजाचा त्यानं देखील प्रभावित केलं. डॉट बॉलची सांगता सध्याच्या घडीला करत असताना अक्षय, षटक तिसरं सुरू असताना अंपायर सिग्नल इट्स वाईट. एक्स्ट्रा रन ऍड होईल बॅटिंग करणाऱ्या ओमसाई आंबेळे क्रिकेट संघाच्या खात्यात आणि हे धावफलक पोहोचताना पाहायला मिळेल पुढे 22-22 आकड्यावर. 22 वर पोहोचलेले धावफलक अंपायरच्या वतीने घेण्यात आला आहे रिव्ह्यू, तो म्हणजेच गोलंदाजाच्या ऍक्शनवरती. विनंती आहे व्यवस्थापन समितीला थर्ड अंपायर मैदानाकडे मार्गस्थ करायचे. गोलंदाजाची जी शैली आहे त्या शैलीच्या विरोधात आता आक्षेप नोंदवलाय बॅटिंग करणाऱ्या ओमसाई आंबेले टीमच्या बॅट्समननं. गोलंदाजाची जी बॉलिंग ऍक्शन आहे त्या ऍक्शनच्या विरोधात कुठेतरी विरोधाभास आता जाणवतोय बॅटिंग करणाऱ्या ओमसाई आंबेले टीमच्या बॅट्समनला. त्या कारणास्तव विनंती आहे व्यवस्थापन समितीला आपण थर्ड अंपायर त्वरित मैदानाकडे पाठवायचा. तर बंटीदादा बाबरे यांचं शुभागमन झालं. व्यवस्थापन समितीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सहसने सरचे स्वागत, जे रेल्वे सेवेत कार्यरत आहेत आणि आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेत. मनु स्पोर्ट्स बोरगाव आयोजित स्मृती चषक बोरगाव 2022 पर्व दुसरं आपलं मनपूर्वक हार्दिक सहसने सरचे स्वागत. विनंती आहे व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. थर्ड अंपायरच्या भूमिकेत आता स्वतः आयोजक कैलासजी बाबरे. या बलीला लाईन खराब आहे. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन ऍड होत असताना ओमसाई आंबेले टीमच्या खात्यात एक्स्ट्रा रन सोबत हे धावफलक पोहोचताना पाहायला मिळेल पुढे सध्याच्या घडीला 23-23 या आकड्यावर. स्ट्रायकिंग एंडला सामोरे जातील हनुमंत पवार. ऑन साइडला अलॉंग टू द कार्पेट गॅपमध्ये परफेक्ट प्लेसमेंट केला हा बॉल. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे डीपमध्ये, मिडविकेटला उचलून फेक होईल. आता बॅकअप नाहीये, दुसरी रन सहजतेनं कंप्लीट. डीपमध्ये बॅकवर्ड बॉलचा फिल्डर कव्हर करून बॅकअप करून रिटर्निंग थ्रो करेल. विकेट किपर एंडला आता 2 धावा मिळत आहेत. तत्पूर्वी 2 धावा मिळताना
बॅटिंग करणाऱ्या ओमसाई आंबले क्रिकेट संघाच्या या खात्यामध्ये हे धावफलक पोहोचेल पुढे 25 आकडावरती. षटक तिसरं सुरू असताना अक्षयचं ऑन साइडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, फान लेगच्या फिल्डरला बीट केलं, बॉल डीप मध्ये निघून चाललाय, लॉंग लेगला कव्हर करून फेक केला जाईल विकेट किपरला. याही वेळेला बॉल पहिल्या मध्ये कलेक्ट करता आला नाही, बॅकअप दिलं जाईल थर्डमॅनच्या फिल्डरकडून. आणखीन एक रन ॲड होत असताना ओमसाई आंबले टीमच्या खात्यामध्ये सिंगल डबलनं सध्याच्या घडीला हे स्कोर कार्ड इथे मेंटेन केलं जात आहे. टीमचा धावफलक पोहोचेल 26 आकडावरती. स्ट्रायकिंग एंडला सामोरं जातील आघाडीचे फलंदाज उदय पवार, अजूनही खेळपट्टीवरती उपस्थित आहेत. मोठ्या स्ट्रोकची अपेक्षा जरुरी आहे ओमसाई आंबले टीमला त्यांच्या बॅटमधून. फुलर लेंथ अगदी पुढ्यात टाकलेला हा बॉल आउटसाइड ऑफ टिक पिचिंग झाल्यानंतर थोडा खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी, शूटर बॉल अगदी वाईड बॉक्समध्ये टार्गेट करून आता बॉलिंग करत असताना उदय पवारच्या विरुद्ध अक्षय. थर्ड अंपायरची देखील मागणी करण्यात आली बॅटिंग करणाऱ्या टीमकडून, तरी देखील त्याच्या शैलीवरती कुठलाही परिणाम आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये. धीरोदत्तपणे तो बॉलिंग करतोय. वन मोर डॉट. शॉर्ट ऑफ लेंथ होता, पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, स्टिकरवरती आदळलाय चेंडू. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल अक्षयची. लागोपाठचा हा दुसरा डॉट बॉल. उदय पवार ज्यानं पहिल्या 2 षटकामध्ये दर्जेदार बॅटिंग केली होती त्याला देखील आता सध्याच्या घडीला रोखून ठेवलंय अक्षयनं. स्टील 1 to go. अंतिम बॉल आता शिल्लक आहे अक्षयच्या या तिसऱ्या षटकाचा. बॅकफूट होती, येऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, बॉल हवेमध्ये. फिल्डरच्या दरम्यान कॉलिंग प्रॉपर पाहायला मिळालं नाही. दुसऱ्या धाब्याची संधी आणि तिचं केलेलं सोनं. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट. एंड ऑफ अ थर्ड ओव्हर. तिसऱ्या षटकाचा खेळ झाला समाप्त आणि 3 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करणाऱ्या संघाचे हे धावफलक पोहोचले पुढे 28 या आकड्यावर. 9.33 धाब्याची धावगती धावफलकावरती. तीन ओव्हरच्या अंती रन झालेले आहेत 28. सेकंड स्पेलमध्ये येतात बॉलिंग ट्रॅकवरती सोमनाथ, डावाचं हे 4थं षटक घेऊन. पहिला बॉल चेंज ऑफ पेस गतीमध्ये केलं परिवर्तन. विकेट किपरला संधी होती रनआउटची, यष्ट्यांचा वेध त्याला घेता आला नाही. लास्ट मोमेंटला वेगवान एक रन ॲड होईल. इट्स फ्रॉम लेग बाय, अंपायर सिग्नल. आणखीन एकदा धावफलकावरती जोडली जायला आणि हे स्कोर कार्ड पोहोचताना पाहायला मिळेल पुढे 29-29 या आकड्यावरती. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल उदय पवार. सध्याच्या घडीला स्ट्रगल करतायत या इनिंगमध्ये. शॉर्ट ऑफ लेंथ होता, बॅकफूट देऊन पूल केला, मिसफील्ड झाली मिडविकेटच्या फिल्डरकडून. सेकंड अटेम्प्टमध्ये बॉलला उचलून फेक केली जाईल. संधी आहे आता रनआउटची. स्क्वेअरलेग अंपायरकडे गेली. वेचार बट पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये बॅट ड्रॅग केली आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन उदय पवारनं 2 धावा वेगाने मिळत आहेत बॅटिंग करणाऱ्या ओमसाई आंबले क्रिकेट संघाला आणि हे धावफलक पोहोचताना पाहायला मिळेल 31 या आकड्यावर. पहिल्या 2 षटकामध्ये सुरुवात दर्जेदार होती. 10.50 धाब्याची धावगती, तब्बल 21 धावा. आणि त्यानंतर सध्याच्या घडीला कुठेतरी आता धावफलकावरती थोडीशी गोलंदाजाने मी म्हणेल कमालीची कामगिरी केली आहे. फलंदाजांना शांत ठेवलं आतापर्यंत. अगदी पुढे टाकलेला हा बॉल ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केला अलॉंग टू द कार्पेट. बॉल निघून चालला डीपमध्ये लॉंग ऑनला. दुसऱ्या रनचा प्रयत्न. स्ट्रायकिंग एंडला फेक आता येते आणि धावाच्या स्वरूपात गडी बाद होत असताना दुसरा. उदय पवार बाद होत आहेत. आणखीन एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. ओमसाई आंबले क्रिकेट संघाला पोहोचतोय हा धक्का दुसरा.
32ला सध्या 2 लॉस. बॅटिंग करणारी टीम ओमसाई आंबेळे. सुरू असताना खेळ 4थ्या षटकाचा. बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती तयार होताना पाहायला मिळेल सोमनाथ. न्यू बॅटर सध्या स्ट्रायकिंग एंडला प्रणय. पहिला बॉल ऑन साइडला फ्लॅट एट. सुपर पॅरल स्ट्रोक. वाट अ शॉट. क्रॅकिंग स्ट्रोक. पॉवर पॅक स्ट्रोक. जसा चेंडू बॅट वरती आला तसा चेंडू निघून चाललाय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा षटकार. करून दिले ओमसाई आंबेले क्रिकेट संघाला या फटक्यानं. अ व्हेरी मच कॉन्फिडन्स स्टार्ट फ्रॉम प्रणय. ऑन साइडला अलंग टू द कार्पेट. यावेळेला बॉल गॅप मध्ये फिल्डरच्या डोक्यावरून फ्लाय होतोय वेगाने. आता बॉल चालला निघून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दे धमाका. हा चौकार. शेवट गोड केल्या प्रणय. विकेट जरी गमावली असली होते पवारची तरी देखील 2 बॉलमध्ये इंडिव्हिज्युअल 10 रनचं कॉन्ट्रीब्युशन त्यानं दिलं ओमसाई आंबेले टीम करता एंड ऑफ 4th ओव्हर. षटकाची सांगता त्यांना गोड केली आहे. चौकारानंतर रन झालेले आहेत आतापर्यंत या मॅच मध्ये. 10.50 धाब्याच्या धावगतीनं 42. अंतिम षटक जुनी बाकी. 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि पाहायचा किती धावसंख्येपर्यंत टार्गेट सेट करेल. वडाचा पाडा टीमच्या विरुद्ध पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टीम ओमसाई आंबेळे. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत हनुमंत पवार आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रणय. हे 2 बॅट्समन सध्या खेळपट्टीकडे. राहुलजी पवार यांच्या वतीनं कॅश प्राइज झालंय प्रणय करता 200 रुपयाचं. षटकारा करता सुजल येतात बॉलिंग ट्रॅक वरती. अगदी कमी वयाचा खेळाडू प्रभावशाली कामगिरी या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती करेल का हे देखील पाहण्याजोगं राहील. वय वर्ष 13 आणि 13व्या वर्षात आता गावासाठी प्रतिनिधित्व करण्यासाठी तयार झालाय सुजल बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल इथे खराब आहे. अंपायर सिग्नल इट्स अ वाईड. एक्स्ट्रा रन ऍड होत असताना ओमसाई आंबेले टीमच्या खात्यामध्ये हे धावफलक पोहोचेल पुढे 43 आहे आकड्यावर. 13व्या वर्षी आता पदार्पण केलंय टेनिस क्रिकेट बॉल विश्वामध्ये. वडाचा पाटा टीम करता सुजलनं. अनुभव तर नक्कीच त्याच्याकडे नाहीये परंतु पहिल्याच बॉलवरती टप्पा दर्जेदार पाहायला मिळाला. भवितव्य उज्ज्वल आहे. फ्युचर अगदी ब्राईट आहे या खेळाडूचं. यावेळेला स्विंग जरूर झाला परंतु अंपायर सिग्नल इट्स वाईड. लेगस्टिकच्या बाहेर पिचिंग होत असताना दिशा इथे खराब आहे हे पंच दाखवून देत आहेत. दुसरी एक्स्ट्रा रन ऍड होत असताना ओमसाई आंबेले टीमच्या खात्यामध्ये हे धावफलक पोहोचते पुढे 44 आहे आकडावर. अपकमिंग यंगस्टर अँड रायझिंग स्टार फ्रॉम वडाचा पाडा सुजल बॉलिंग ट्रॅक वरती. डावाचं हे अंतिम षटक टाकण्याकरता. यावेळेला देखील लाईन आहे खराब. अंपायर सिग्नल इट्स वाईड. कॉन्झिक्युटिव्ह 3 in a row. टप्पा तर दर्जेदार आहे. वेग देखील दिमागदार आहे परंतु दिशेवरती नियंत्रण नाही आहे. लागोपाठचा येणारा हा 3रा वाईड बॉल. रन झालेले आहेत 45. 45 वर पोहोचलेलं हे धावफलक. यावेळेला अगदी पुढे टाकलेला हा बॉल बट इट्स वाईड. लेगस्टिक मिस केली आहे. अनुशासन नाहीये. सातत्यतेचा अभाव पाहायला मिळतोय. 4था वाईड बॉल. धावफलक पोहोचताना पाहायला मिळते पुढे 46 आकडावरती. आतापर्यंत 4 रन एक्स्ट्रा या षटकामध्ये खर्च केलेत सुजलनं. यावेळेला देखील लाईन आहे खराब. कॉन्झिक्युटिव्ह 5 in a row. 5वा बॉलला वाईड. आता कुठेतरी दमछाक झाली. थोडासा थकवा जरूर जाणवलाय सुजलला. याचं वय वर्ष आहे अवघं 13 आणि ते टाकले त्यांना 5 वाईड बॉल. धावफलक पोहोचले 47 वरती. कॅप्टननं आता रिप्लेसमेंटचा विचार जरूर केला.
राहुलजी रसाळ यांच्या वतीनं लागोपाठच्या 3 षटकारांकरता कॅश प्राइज आहे 200 रुपयाचं. हनुमंत पवार यांच्याकरता. गोलंदाजाने जर विकेट कार्य केली तरी देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल बॉलर करता राहुल रसाल यांच्या वतीनं. रिप्लेसमेंट बॉलर आतिश येत आहेत. 5 बॉल टाकून झाल्यानंतर सुजेलचे वाईड. पहिला बॉल फुल टॉस, फटका तरी ते जरूर फसलाय. संधी होती झेलची, जजमेंट चुकलं सुजेलचं. बॉल पाठीमागे एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल होतोय. फिल्डर बॅकअप करून थ्रो करेल. 2 धावा मिळतायत हनुमंत पवारला आणि या 2 धाबेसोबत बॅटिंग करणारा संघ पोहोचलाय ओमसाई आंबेले. 49 आहे आकड्यावर. 5व्या षटकाची सुरुवात थोडीशी नाखुश केली, निराशमय केली, उदास केली ती म्हणजे सुजेलला. 5 वाईट बॉल त्याने टाकले. त्यानंतर रिप्लेसमेंट वरती आलाय अंतिम षटक घेऊन आता आतिश. पहिला बॉल त्याचा देखील फुल टॉस पाहायला मिळाला. अगदी पुढे टाकलेला हा बॉल ऑन साइडला. क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह, संधीच दिली नाहीये फिल्डरला. बॉल वेगाने चालला निघून ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा वेगवान स्ट्रोक चौकार. चौकारासोबत वेगानं हे धावफलक पोहोचते पुढे. 53 या आकड्यावर. हनुमंत पवारचा प्रयत्न आहे फिनिशिंग टच देण्याचा. या बॉलवरती त्याला यश देताना पाहायला मिळालं. बॉल तयार होत असताना आतिश. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, बॅकफुट देऊन हू केलाय. लांबी सोबत उंची देखील गाठली आणि हा बॉल सीमारेषेच्या बाहेर होतोय. क्षुम अंतर, स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. हा अप्रतिम जबरदस्त लाजवाब फटका हनुमंत पवार यांच्या बॅटमधून येतोय. हा दमदार षटकार. या षटकारानंतर रन झालेले आहेत 59. बाकफुट देऊन हुक केलाय. क्षेत्र खाली आहे. लॉंग लेगचा, स्क्वेअर लेगचा फिल्डर वेगाने पोहोचला. पहिल्या अटेम्प्ट मध्ये दुसऱ्या रनचा प्रयत्न. आता जागा सोडण्याची गरज नव्हती प्रणयला. विकेट गमावी लागेल हनुमंत पवारला. मोह आवरला नाही दुसऱ्या रनचा आणि अखेर आता तो धाबाद होतोय. ही तिसरी विकेट ओमसाई आंबेले संघ गमावतोय. धाबाच्या स्वरूपात बाद होत असताना सध्याच्या घडीला दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात पाहायला मिळत आहेत हनुमंत पवार. तर नेक्स्ट मॅच आपल्याला एन्जॉय करता येईल. एक बिग बॅटल. 4 बॉल टाकून झाले, 2 बॉल शिल्लक आहेत. आधीच हे अंतिम षटक डावाचं सुरू असताना न्यू बॅट्समन सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला जयेश पवार. सिक्स्टीन ऑन बोर्ड. 60 धाबा धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंडला सामोरे जातील जयेश. ऑन साइडला अलॉंग टू द कार्पेट प्लेस केला. हा बॉल डीप मध्ये विकेटला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं फंबलिंग झालं. रनआउटचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंडला यशस्वी झाला. लागोपाठचा दुसरा फलंदाज आता होतोय धाबाद. हा धक्का 5वा बसेल 61 या आकड्यावरती. बॅटिंग करणारे ओमसाई आंबेले क्रिकेट संघाला. जयेश पवार बॅक टू द पवेलियन. टॉस साठी आम्ही इन्व्हाइट करू. एकाच गावातील 2 टीमच्या दरम्यान हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीचा अंतिम सामना ओमसाई वडवली आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना पाहायला मिळेल संघ धडाकेबाज वडवली. दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेकच्या दरम्यान आपल्याला टॉस कपास कक्षामध्ये रिपोर्टिंग करायचं. ओमसाई वडवली आणि त्यांच्या अगेन्स्ट धडाकेबाज वडवली.
स्टील 1 टू गो. अंतिम बॉल शिल्लक पहिल्या सत्राचा. लोवो फुल टॉस, खूप स्टाईल इम्प्रुव्हायझेशन दाखवलं. लॉंग लेगला फिल्डरला संधी नाहीये. बॉल वेगाने ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. काय कॉन्फिडन्स दाखवला अंतिम चेंडूवरती फलंदाज भगवान पवार यांनी 4 धावा अंतिम चेंडूवरती मात्र वसूल केल्यात. ते ओमसाई आंबले क्रिकेट संघ करता. शेवट गोड झालाय. पहिलं सत्र समाप्त झालंय 5 षटकांचं. फलकावरती एकूण धावा पाहायला मिळाल्या 65. 66 रनचं टार्गेट आता या मॅच मध्ये ठेवण्यात आलं. सेकंड इनिंग मध्ये वडाचा पारा क्रिकेट संघासमोर टॉससाठी इन्व्हिटेशन करत आहोत. ओमसाई वडवली टीम कॅप्टन आणि त्याचबरोबर धडाकेबाज वडवली टीम कॅप्टन दोन्ही संघाचे संघ कर्णधार. नाणेफेकीसाठी त्वरित आपण टॉस का बॉक्स कक्षामध्ये रिपोर्टिंग करायचं. प्रणयसाठी कॅश प्राइज आहे. राहुलजी पवार यांच्या वतीने 200 रुपयाचा त्वरित घेऊन जायचं आहे. धन्यवाद दीपकजी बिराडे. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील चौथ्या सामन्याची नाणेफेक टॉस्का बॉक्समध्ये होते आहे आणि खरं तर एकाच गावातील 2 संघ एकमेकांसमोर असतील. मैत्रीपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये आपण एन्जॉय करू शकाल. निर्धारित 5 षटकांचा सामना सन्मान्य मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक टॉस बॉक्समध्ये होते आणि पाहायचं ही नाणेफेक कोणाच्या बाजूने ते मात्र गेलेली आहे. आमच्यापर्यंत माहिती पोहोचेलच आणि तुमच्यापर्यंत निश्चित आम्ही ती पोहोचवू. मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो चालू सामन्यातील पहिलं सत्र संपले. पहिल्या सत्राच्या अंती 65 धावा धावपालकर आहेत आणि 66 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये ते मात्र गाठायचे. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करताना वडाचा पाडा या संघाला 66 धावा म्हटल्या तर निश्चितच 13.20 ची सरासरी इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये कायम ठेवावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. आणि लवकरात लवकर क्षेत्ररक्षण आपण सजवायचे. त्याचबरोबर आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमण करताना आपण निश्चितच पाहू शकाल. वडाचा पाडा या संघाकडून आपण पाहू शकाल 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निश्चितच जात असताना. मनु स्पोर्ट्स बोरगाव आयोजित स्मृतिचषक 2022 हे पर्व आहे आणि मान सन्मान आणि ही प्रतिष्ठेची ही स्पर्धा मित्रांनो निश्चितच तुमच्यापर्यंत घेऊन आलेले कैलाजी बाबरे आणि त्यांचे सर्व सहकारी. खऱ्या अर्थाने कोरोना काळामध्ये क्रिकेट सुरू राहील का हा फार मोठा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर होता. परंतु त्या गोष्टीला बगल देत असताना मित्रांनो निश्चितच चांगल्या पद्धतीने सर्व आयोजक आपल्या समोर आलेले आहेत आणि त्यांनी क्रिकेट आपल्यासाठी खऱ्या अर्थाने ते मात्र प्रस्तुत केलेलं आहे. त्या सर्व आयोजकांना धन्यवाद देऊया. या नंतरच्या सामन्यासाठी नाणेफेकी झालेली आहे. धडाकेबाज संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे मात्र त्याने घेतलेला आहे. विनंती असेल आपणही तयार राहायचं आहे. हा जो सामना सुरू आहे त्या सामन्याकडे मित्रांनो आपण जाऊया.
जयेश नावाचा गोलंदाज तयार असतील. गेम इज ऑल सेट. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. संजय आणि त्याच्या साथीने स्वप्नील नावाचे फलंदाज. जयेश याला तयार व्हावं लागतं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिले षटक. पहिला चेंडू समोर ठेवलाय. व्हॉट अ ग्रेट शॉट. यावे क्षेत्ररक्षण अप्रतिम झालं. पॉइंट रिजन मध्ये धावबाद करण्याची संधी इथे मात्र आहे. पंचांनी अंतिम क्षणापर्यंत तिथे मात्र लक्ष ठेवलंय आणि ही जी दाद आहे ती खऱ्या अर्थाने इथे मात्र फेटाळलेली आहे. आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये अंतिम क्षणाला फलंदाज स्वप्नील तिथे मात्र पोहोचलेले आपण पाहू शकलो. पहिला चेंडू होता. पहिल्या चेंडूवर फार मोठी रिस्क तिथे मात्र घेतली गेलेली आहे आणि एक चिकी सिंगल तिथे मात्र कंप्लीट केली गेली. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. अशा प्रकारे या निश्चितच धावपलकाला श्री गणेश झालेल्या मित्रांनो आपण इथे मात्र पाहतोय. गोलंदाज जयेश यांनी चांगल्या पद्धतीने अप्रतिम चेंडू इथे मात्र हाताळला होता. खऱ्या अर्थाने जे दोन क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल ज्यामध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ आहेत त्यावरून गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करील खरं तर याचा अंदाज आपल्याला येत असतो. संजय मैदानाच्या आतमध्ये निश्चितच फलंदाज होता. चांगल्या पद्धतीने फटका त्याला सजवताना आपण पाहिला. एक धाव धावपलकार आली. क्रिकेट म्हणून तिन्ही गोष्टी चांगल्या झाल्या. गोलंदाज तयार. यावेळेस फुलटॉस आहे. खरपूस समाचार घेतलाय. ज्या पद्धतीने प्रश्न विचारला त्या पद्धतीचं उत्तर देत असताना फलंदाजाला आपण पाहिलं. नो +4 पंजा. सहा धावा याचबरोबर या धावपलकर जोडलेले निश्चितच आपल्याला पाहायला मिळतील. 66 धावांचा लक्ष्याचा पाठला करायचा. यावेळेस मोठे फटके येणे फार गरजेचे आहेत. धावा कशाही आल्या तरी त्या अतिशय स्वागतार्ह आहे. तिथे मात्र खेळाडू कक्षासाठी खऱ्या अर्थाने वडाचा पाडा या संघासाठी. यानंतरचा येणारा चेंडू फ्रीट असेल. अलीकडचं क्रिकेट बदललंय. ऍडव्हान्स क्रिकेट आहे आणि क्रिकेट बद्दल क्रिकेटचे नियम बदलले. यावेळेस कोणत्याही कशाही पद्धतीने तुम्ही जर नो बॉल हाताळला तर त्यानंतर येणारा चेंडू हा फ्रीट असेल. यामध्ये ते मात्र शंका नाही. गोलंदाजाला तयार व्हावं लागेल. यावेळेस त्याच्या समोरची आव्हानं वाढली आहेत. इथेही फुलटॉस आहे. यावेळेस कनेक्शन चांगलं नव्हतं. एक धाव घेण्यात इथे मात्र यश मिळाले दोन्ही फलंदाजांना आणि ज्यावेळेस फ्रीट असेल त्यावेळेस झेल चांगल्या पद्धतीने कनेक्ट झालेला आपल्याला पाहायला मिळतो. परंतु त्यावेळेस तो झेल कलेक्ट करून काय उपयोगाचं नसतं कारण फ्रीट असतो. हा चेंडू डेड बॉल आहे का पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा. नाही. यस. एक धाव कंप्लीट झाली आणि धावपलक सप्तपदीची आठवण करून देणारा 7 धावा या धावपलकावर निश्चितच लागलेले आपल्याला पाहायला मिळतील. 7 आकडा म्हटलं तर इंद्रधनुचे 7 रंग आपल्याला माहित असतात. ज्यांचं लग्न झालंय खऱ्या अर्थाने त्यांना सप्तपदी माहित आहे. गोलंदाज तयार असतील. इथे सुद्धा लोअर फुलटॉस आहे. यावेळेस का अप्रतिम फटका आहे. चेंडू सरळ निघून जातोय. सीमा रेषेपार. दर्जेदार चौकार. 11 धावा याचबरोबर या धावपलकर जोडल्या गेलेली आहेत. संजय आणि त्याच्या साथीने स्वप्नील नावाचे फलंदाज आहेत. खऱ्या अर्थाने दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून एक चौकार आतापर्यंत आपण निश्चितच अनुभवलेला आहे. 66 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये कॅरी ऑन करायचं आहे. अशा परिस्थितीमध्ये चांगली फलंदाजी करतायत. जयेश नावाचा गोलंदाज त्याच्यासाठी आव्हानं फार वाढलेली आहेत. आतापर्यंत 11 धावा धावपलकावर लागलेले आहेत. फक्त आणि फक्त 3 चेंडू आतापर्यंत त्याने निश्चितच मैदानाच्या आतमध्ये टाकलेले आहेत. एक चेंडू नो आलेला होता आणि त्यावरही एक मोठा फरार आपण पाहिलेला होता. निश्चितच एक चौकार फलंदाजाच्या बॅटमधून आला होता. गोलंदाजाला नवीन विचाराने इथे मात्र गोलंदाजी करावी लागेल. ऍप्लिकेशन लेवल चांगली ठेवावी लागेल. इथेही समोर ठेवलाय. क्षेत्ररक्षक तैनात असतील. यावेळी क्षेत्ररक्षक चूक करतोय. चुकीला माफी नाही. चेंडू सरळ निघून याही वेळेस गेला. एक्स्ट्रा कव्हर रिजन सीमारेषेच्या पलीकडे हा चौकार आला. धडाकेबाज वडवली संघाचं दरम्यान इथे मात्र या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेले. खऱ्या अर्थाने ओमसाई वडवली संघाचं सुद्धा आगमन झालेलं आहे आणि या संपूर्ण वडवली गावाचं सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल असं म्हणायला हरकत नाही. सतीशजी शेळके खऱ्या अर्थाने समोर आमच्या दिसले आणि ज्या वेळेस दिसतात खऱ्या अर्थाने फार आनंदित हस्ते मुद्रा घेऊन सर्वांना फेस करत असतात. काही निश्चितच व्यक्तिमत्वांचं हे विशेष असतं आणि मित्रांनो आपण आपल्या आयुष्यामध्ये किती आनंदी आहोत यापेक्षा आपल्यामुळे किती जण आनंदी आहेत याला फार महत्व असतं. यावेळेस फुलटॉस आहे. चेंडूला इथे मात्र स्ट्रॉक केला आहे आणि 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये जाऊन चेंडू लँड होतोय. महाविकास आघाडी झाली असं म्हणायला हरकत नाही. चेंडूची सेफ लँडिंग झाली. एक धाव या धावपलकावर जोडली गेली. एकने धावपलक पुढे जात आहे आणि निश्चितच धावपलकावर आपण धावा पाहू शकाल. 16 यावेळेस झालेले आहेत.
क्षेत्ररक्षण हे गोलंदाजाच्या पाठीचे निश्चितच क्षेत्ररक्षक गोलंदाजाच्या पाठीचा काना असतो असं म्हटलं जातं. ज्या ज्या वेळेस तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं होईल त्या वेळेस गोलंदाजाने घेतलेली उभारी मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवू शकाल. कदाचित ती आपण अनुभवली असेल. गोलंदाज तयार असेल. पुन्हा एकदा जयेशच्या माध्यमातून पॉवर प्लेचं पहिलं षटक किती मात्र हाताळलं जात आहे. 16 धावा आतापर्यंत धावफलकं जोडल्यात. या षटकाचा शेवट कसा असेल? स्वप्नील तयार. खऱ्या अर्थाने संजय नावाचा फलंदाज आहे. यावेळेस अप्रतिम चेंडू इथे मात्र हाताळला गेला. गोलंदाजाच्या माध्यमातून कोणताही बिग हिट घेण्याची संधी नव्हती. एक धाव अंतिमतः या धावफलकावर सोडली गेली आणि धावफलक एकने वाढत असताना आपण पाहू शकाल यावेळेस 17 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र कंप्लीट झालेला आहे. 66 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 13.20 ची सरासरी निश्चितच माझे साथी गुणसंख्या लेखक स्टॅटिस्टियन्स यांनी माझ्यापर्यंत माहिती पोहोचवली होती. निलेश कराळे याच्या माध्यमातून गुणसंख्या लेखनाचं कार्य इथे मात्र केलं जातं आणि गुणसंख्या लेखन जितकं चांगलं होईल, जितकं दर्जाचं होईल ना स्वप्नील, तितकं समालोचकाचं काम निश्चितच चांगलं झालेलं असतं. सहज सोपं शक्य झालेलं असतं. आम्ही बरेच चांगले स्कोरर दरम्यान मात्र अनुभवलेले आहेत. ज्यामध्ये भिवंडी विभागामध्ये आम्ही ज्या वेळेस जातो त्यावेळेस निश्चितच गोरसई गावाला बिलॉंग करणारे ज्ञानेश्वर मुकादम नावाचे स्कोरर आहेत. अप्रतिम स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून बऱ्याचदा झालेली असते आणि स्कोरिंग ज्या वेळेस गुणवत्तापूर्ण होते ना, समालोचकाचं काम निश्चितच सोपं झालेलं त्यावेळेस आपण पाहतो. यावेळेस जबाबदारी कोणाला तरी घ्यावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये 66 धावा करायचे आहेत. पहिलं षटक चांगल्या पद्धतीने निश्चितच राहिले फलंदाजाच्या बाजूने, कारण 17 धावा धावफलकर जोडल्या गेलेले आहेत. यानंतर कमबॅक करण्याची जबाबदारी घ्यावी लागेल गोलंदाजाला. जीवनामध्ये मित्रांनो त्रास ज्यांनाच होतो जे जबाबदारी स्वीकारत असतात आणि जबाबदारी एकदा की माणसाने स्वीकारली की खरं तर जबाबदारी स्वीकारत असताना अपयश आलं तर आपण काहीतरी शिकत असतो आणि यश ज्या वेळेस येत असतं त्याच्या वेळेस निश्चितच आपल्याला प्रेरणा मिळत असते. गोलंदाज क्रमांक 2 साठी तयार असतील. P2चं हे षटक. क्षेत्ररक्षण थोड्याफार फरकाने बदलवलं जातो. आता आपण पाहू शकाल 3 क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये सीमारेषेवर तैनात झालेले निश्चितच आपण पाहू शकाल. यावेळेस ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे आणि डीप स्क्वेअर लेग आहे. गोलंदाज तयार. पहिला चेंडू पडल्यानंतर किती खाली राहिलाय. खऱ्या अर्थाने हे डबल कॅरेक्टर आहे आणि पंच आमच्याकडे वळले. दिस इज द डेड डिलिव्हरी आणि हा चेंडू मान्य नाही. इथे मात्र खऱ्या अर्थाने पंचांना मान्य नाही, गोलंदाजाला मान्य नसेल आणि खेळाडू कक्षामध्ये निश्चितच या सहकार्यानं सुद्धा मान्य नसेल. पहिला चेंडू ज्यावेळेस तुम्ही ती जी सिमेंट पिच आहे तिला जिथून सुरुवात होते त्याच्या अलीकडे जर खऱ्या अर्थाने तिथे मात्र फेकला तर पहिला चेंडू तुम्हाला निश्चितच डेट दिला जाईल. त्यानंतर तोच जर चेंडू तुमच्या माध्यमातून फेकला गेला तर त्यानंतर तुमच्यासाठी क्षमा नसेल आणि त्यानंतर तो चेंडू नो घोषित केला जाईल. प्रत्येक टुर्नामेंट असते त्या टुर्नामेंटमध्ये काही नियम राखीव असतात आणि या स्पर्धेतील हा नियम खऱ्या अर्थाने राखीव आहे. गोलंदाज तयार. इथे हा चेंडू खराब आहे. पंच कितीही सहजतेने वळतायत. खऱ्या अर्थाने एक वेगळी अदा या पंचाची आहे. रवी अप्पा खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने कामगिरी करतायत मैदानाच्या आतमध्ये आणि पंचाला संबोधत असताना भिवंडी विभागातील एक मोहन भुईर नावाचे समालोचक आहे. खऱ्या अर्थाने ते म्हणतात पंच म्हणजे परमेश्वर आणि मातोश्रीवरचा आदेश. यावेळी चेंडू पडल्यानंतर खऱ्या अर्थाने खाली राहिला. फलंदाजाकडे फार मोठी बिग हिट घेण्याची कोणती संधी नव्हती. एक धाव या धावफलकावर जोडली गेली लेग बाईटच्या रूपाने आणि धावफलक एकीने वाढत असताना आपण पाहू शकाल 19 धावा यावेळेस त्या धावफलकावर लागलेले आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील. क्रिकेट बदलले, खऱ्या अर्थाने काळ बदललेला आहे आणि हा जो बदल असतो त्या बदलाला आपल्याला सामोरं जावं लागतं. बदलाला सामोरं जात असताना ज्या चांगल्या गोष्टी असतात त्या खऱ्या अर्थाने कधी कधी सोडत असताना मनामध्ये फार मोठं दुःख असतं, परंतु त्याहीपेक्षा अधिक चांगल्या गोष्टी खऱ्या अर्थाने आपली वाट पाहत असतात. गोलंदाज तयार असतील. इथे हाफ ट्रॅक आहे, झेल घेण्याची संधी असेल. यावेळी झेल सुटला. अशा पद्धतीने झेल जर तुम्ही सोडत असाल तर निश्चितच आपल्या संघासमोरील अडचणी वाढवत असाल. ज्या वेळेस झेल सुटले त्या वेळेस फलंदाज अतिशय वेगाने, त्वेषाने, आवेशाने फलंदाजी करताना आपण पाहिलेले आहेत. यानंतर फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करतील खऱ्या अर्थाने हा फार मोठा प्रश्न आहे. आणि मेलेल्या कोंबड्याला आगीचे भय काय असं म्हणतात आणि खऱ्या अर्थाने एखादं जीवदान तुम्हाला मिळालं की त्यानंतर फलंदाज मागे वळून पाहत नाहीत आणि इथे त्या धावफलकाला गरज आहे. गोलंदाजाला तयार व्हावं लागेल. मयूर नावाचा गोलंदाज आहे. यानंतरच्या चेंडूसाठी स्वतःला सज्ज करतील. फलंदाज तयार आहे संजय.
इथेही फटका बसला, इथेही झेल घेण्याची संधी असेल. यावेळेस अप्रतिमरित्या झेल टिपला जातो. वेल जस्ट अँड इक्वली वेल टेकन बाय द फिल्डर. यस, विकेट गोज डाऊन. कडी बाद. मैदान सोडताना निश्चितच आपण पाहतोय या अगोदर त्याच्या जर फलंदाजीचा आपण विचार केला तर व्यक्तिगतरित्या 11 धावा त्याने धावपलकर जोडल्या. 5 चेंडूचा सामना करण्याची संधी त्याच्याकडे होती. चांगलं कॉन्ट्रीब्युशन त्याचं राहिलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. इन ॲट नंबर 3 आपण नवीन फलंदाज पाहू शकाल, सोमनाथ. गोलंदाजी करत असताना निश्चितच गोलंदाजी तितकी चांगली राहिली नव्हती सोमनाथ याची. फलंदाजीमध्ये त्याने निश्चितच ज्या पद्धतीने गोलंदाजीमध्ये सामना संघाच्या समोरील अडचणी वाढल्या होत्या, त्या अडचणी फलंदाजीच्या माध्यमातून कमी केल्या जातील का? योगेशजी अधिकारी आहे निश्चितच हे सुद्धा आम्हाला समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला हा सामना पाहताना दिसतात. तुमचंही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असेल. यावेळेस फटका अप्रतिम आहे. देअर इज नो चान्स फॉर एनी फिल्डर. बॉल इज रेसिंग ऑल द वे फॉर 4 रन्स, 4 मोर. अप्रतिम फटका आहे. खऱ्या अर्थाने संधी दिली होती गोलंदाजाने असं म्हणायला हरकत नाही. अलीकडचं क्रिकेट आहे, क्रिकेट बदलले आणि बदलत्या क्रिकेटनुसार नवीन नवीन फटके निश्चितच फलंदाज खेळताना आपण पाहत असतो. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू होता आणि या चेंडूला फक्त आणि फक्त दिशा दिली. दिशा देत असताना त्या चेंडूच्या मागे खऱ्या अर्थाने त्या फटक्याच्या मागे टायमिंग असणं गरजेचं आहे आणि प्रॉपर निश्चितच पावर असणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टींचं समन्वय मैदानाच्या आतमध्ये दुग्ध शर्करा योग आला असं म्हणायला हरकत नाही. धावपलकर एकूण धावा अंकित झाले 24. हे दुसरं षटक निश्चितच मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण पाहतोय मयूर नावाच्या या गोलंदाजाच्या माध्यमातून. 66 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या वसंत इसामे याच्या वडाच्या पाडा या संघाला. खरं तर वडाच्या पाडा संघाने अंतिमचं षटक खऱ्या अर्थाने त्या गोलंदाजाकडे दिलं होतं, वय वर्ष 13, आणि त्याच्या समोर जो फलंदाज होता मला असं वाटतं ते गोलंदाज त्या पद्धतीचे दोन एकमेकांच्या जर निश्चितच खांद्यावर जरी उभे केले असते तरी त्या फलंदाजाची उंची स्वप्नील त्या निश्चितच गोलंदाजाला मिळाली नसती. इतका उंच पुरा फलंदाज समोर होता आणि त्या गोलंदाजाला खऱ्या अर्थाने तुम्ही ती जी चान्स दिली, ती संधी दिली, त्यासाठी संघ व्यवस्थापन वसंत इसामे आणि आपलं खऱ्या अर्थाने इथे मात्र कौतुक केले जाईल. मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू निश्चितच आलेला आपल्याला पाहायला मिळाला. 24 धावा धावपलकर, धावपलक स्थिर. गोलंदाज तयार, फलंदाज तयार असतील या बेस स्वप्नील. लेफ्ट हँडेड बॅट्समन ज्या बेस मैदानाच्या आतमध्ये असतात फलंदाजी पॉवरफुल पाहायला मिळते. यावेळेस गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. उजव्या एसटीच्या बाहेर पडणारा चेंडू आहे. कसोटीची लाईन मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र देत असताना हा गोलंदाज आपण पाहिला. लेंथ ही प्रॉपर होती आणि ज्याच्या बेस अचूकता हेच आपलं लक्ष नसतं आणि त्याच्या बेस निश्चितच मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज अशी कामगिरी करताना आपण पाहत असतो. भारतीय संघाचा विचार केला तर इंटरनॅशनल संघामध्ये आपण पाहतो निश्चितच भुवनेश्वर कुमार नावाचा गोलंदाज आहे. त्याच्याकडे स्वप्नील गती तितकी नाही परंतु अचूकता चांगल्या पद्धतीने आहे आणि दोन्ही बाजूने चेंडू वळवण्यामध्ये तो समर्थ ठरत असतो. ऑफ कटर आहे, त्याचबरोबर इन कटर आहे, आउट स्विंग असेल, इन स्विंगर असेल, अशा पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीचे निश्चितच चेंडू ज्याच्या भात्यामध्ये आहे तो गोलंदाज भुवनेश्वर कुमार याची खऱ्या अर्थाने आठवण होते. ज्याच्या बेस कमी गतीने गोलंदाजी करत असतात आणि त्यांच्याकडे अचूकता असते, प्रिसिजन असते. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. धावपलकर धावा एकूण लागलेले आहेत 24 आणि यानंतर 18 चेंडू आणि 42 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये असेल फलंदाजी करणाऱ्या वडाच्या पाडा या संघासमोर. बेचाळीस धावा 18 चेंडूंमध्ये इथे मात्र करायची गरज आहे आणि त्या पद्धतीने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र केली जाईल का? खऱ्या अर्थाने आघाडीसाठी आलेले स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. स्वप्नीलच्या साथीने नवीन फलंदाज सोमनाथ याला आपण इन ॲट नंबर 3 पाहतो. क्रमांक 3 ची ही जी पोझिशन आहे ना अतिशय काटे टोचणारी असते. खऱ्या अर्थाने रिक्वायर्ड जो रेट असतो, आस्किंग रन रेट असतो, त्याच्यावरही लक्ष ठेवावं लागतं आणि या अगोदर फलंदाज बाद झालेला असतो आणि या विकेटचं पतन होऊ न देणं ही फार मोठी जबाबदारी असते. गोलंदाज तयार. सोमनाथ त्याच्यासाठीचा यावे चेंडूला वळवलंय आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षकाच्या अगदी डोक्यावरून चेंडू सरळ निघून गेला. एक टप्पा घेत असताना लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे हा चौकार. या चौकाराने धावपलक 4 ने भारत असताना 28 धावा या बेस धावपलकर जोडलेल्या निश्चितच आपल्याला पाहायला मिळतील. अशाच पद्धतीचे फटके मैदानाच्या आतमध्ये येणं फार गरजेचे असतील वडाच्या पाडा या संघासाठी. गोलंदाज क्रमांक 3 साठी वापरला जातो. खऱ्या अर्थाने क्रमांक 2 साठी मयूर नावाचा गोलंदाज होता. यावेळेस क्रमांक 3 साठी सुद्धा सिनियर मयूर वापरला जातो. 4 धावा पहिल्या चेंडूवर आल्या.
यावेळेस बिग हिट आहे, फुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल, जॉयफुल. यस इट इज आउट ऑफ द पार्क. सिक्सर. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता आणि त्यानंतर काय फटका इथे मात्र सजवलाय. बॅकफुटला जाऊन खऱ्या अर्थाने चेंडूला वळवलाय आणि एक मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये दर्जेदार फटका आपण पाहिला. 6 धावा धावपलकर जोडल्या जातील आणि धावपलक आता मात्र सुस्थितीमध्ये जात असताना धावपलकर एकूण धावा आहे 34. 34 धावा धावपलकर आहेत विथ द लॉस ऑफ 1 विकेट. दिस इज द थर्ड ओव्हर इज इन प्रोग्रेस बिंग बोल्ड बाय सिनियर मयूर. ही हॅज कन्सिडर्ड 10 रन्स इन ओनली 2 बॉल्स. 2 चेंडूचा खेळ त्याने इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय आणि 10 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. 2 चेंडूंमध्ये 10 धावा आल्या. त्यानंतर अँगल चेंज केला जाईल. राईट आर्म राऊंड द विकेटनी तयार असतील याबीस गोलंदाज. समोर फलंदाज इरादे बुलंद असतील. इथे ही हाफ ट्रॅकर आहे. यावेळेस कनेक्शन चांगलं जरी नसेल तरी नो मॅन्स लँड मधून चेंडू सरळ याही वेळेस निघून गेला. डीप कव्हर पॉइंट रिजन कडे सीमारेषेला चेंडू जाऊन निश्चितच धडकतोय आणि याही वेळेस हा चौकार. तीन चेंडू आतापर्यंत निश्चितच मयुरी आणि हे मैदानाच्या आतमध्ये फेकलेत आणि 2 चौकार 1 षटकार आलाय. 14 धावा धावपलकर इथे मात्र निश्चितच लावण्यामध्ये फलंदाज सक्सेसफुल ठरलाय सोमनाथ. या अगोदर मी उल्लेख केला होता सोमनाथची गोलंदाजी चांगली राहिली नव्हती, परंतु फलंदाजी करत असताना निश्चितच इथे मात्र ती भर काढून देतो आहे सोमनाथ नावाचा हा फलंदाज. क्रमांक 4चा चेंडू कसा असेल वेगळा विचार करावा लागेल गोलंदाजाला. इथेही हाफ ट्रॅकर आहे. यावेळेस खेळपट्टीने साथ दिली गोलंदाजाची असं म्हणायला हरकत नाही. जी अतिरिक्त उसळी मिळाली आणि त्या उसळीने निश्चितच इथे मात्र फलंदाजाला बीट केलं. फलंदाजाचा निश्चितच आत्मविश्वास कुठेतरी कमी झाला असेल या एका चेंडूमुळे. गोलंदाजाला तयार व्हावं लागेल पुन्हा एकदा. राईट आर्म राऊंड द विकेट. अँगल चेंज झालाय. इथे समोर ठेवले चेंडूला. व्हॉट अ ग्रेट शॉट. मॅसिव्ह बिग 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 सिक्सर. 6 मोर. काय फटका मैदानाच्या आतमध्ये निश्चितच दाखवला या फलंदाजाने. चेंडू समोर ठेवला होता इन टू दी आर्क अँड आउट ऑफ द पार्क. षटकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. अशा पद्धतीची फटकेबाजी करत असताना निश्चितच ज्या फलंदाजाची उंची जास्त असते ना त्या फलंदाजाला खऱ्या अर्थाने हे बेनिफिट असतं. आणि आपण पाहिलेलं आहे कॅरिबियन स्टाईलमध्ये कॅरॉन पोलार्ड नावाचा फलंदाज आहे ज्याच्याकडे अधिकची उंची आहे आणि अशा पद्धतीचे फटके मैदानाच्या आतमध्ये तो दाखवत असतो. धावपलकर धावा एकूण झाल्या 44. 44. 1 फॉर दी ओव्हरचा इथे मात्र निश्चितच इशारा मिळतो की काय. अंतिम चेंडू असेल. 44 धावा धावपलकर. इथेही अंतिम क्षणापर्यंत वाट पाहिली होती. या गोलंदाजाचंही कौतुक करावं लागेल. ज्या वेळेस तुमच्या विरोधात अशा पद्धतीचे मोठे फटके लागत असतात ना त्या वेळेस निश्चितच फार मोठी आव्हानात्मक परिस्थिती असते गोलंदाजासाठी आणि तशाही परिस्थितीला खऱ्या अर्थाने आपल्याला तोंड द्यावं लागतं. मित्रांनो संकट प्रत्येकाच्या वाट्याला येत असतात. त्या संकटांपासून दूर बाजूला जाणं खरं तर फार सहज शक्य असतं, परंतु निधड्या छातीने लढणारी जी माणसं असतात ना संकटांचा सामना करत असतात आणि यशस्वीतेकडे वाटचाल करत असतात. धावपलकर धावा 44 आहेत. आतापर्यंत 1 गडी बाद झालेला आहे आणि 66 धावांची लक्ष्याचा पाठलाग करत असताना 12 चेंडू आणि 22 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये ते मात्र उरत आहे. 11.00 ची धावगती आहे. या धावाला ज्यावेळेस सुरुवात झाली होती त्यावेळेस 13.20 ची धावगती राखायची होती आणि त्यानंतर आता मात्र 3 षटकानंतर फलंदाजी चांगली राहिली आहे. खऱ्या अर्थाने फलंदाजांचा विचार केला तर संजय बाद झाले होते. त्याने 2 चौकार त्याच्या बॅटमधून कॉन्ट्रीब्यूट केले होते. व्यक्तिगतरित्या 11 धावा धावपलकर जोडल्या होत्या. त्यानंतर स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये अजून निश्चितच अँकरिंग रोल प्ले करत आहेत आणि त्यांच्या बॅटमधून 2 चौकार आलेले आहेत. वेलकम सुरेश. त्याचबरोबर सोमनाथ नावाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये काय फलंदाजी करतोय. आतापर्यंत 4 चेंडूंचा सामना केलाय आणि व्यक्तिगतरित्या 20 धावा या धावपलकावर त्यांनी जोडलेल्या आहेत. 2 षटकार आणि 2 चौकार त्याच्या माध्यमातून निश्चितच आपण पाहिलेले आहेत. क्रमांक 4चं षटक कोणत्या गोलंदाजाकडे इथे मात्र दिलं जाईल. मला असं वाटतं दुसरं षटक ज्या गोलंदाजाने हाताळलं होतं मयूर नावाचा गोलंदाज सेकंड स्पेल मध्ये त्याला इन्व्हाइट केलं जातं. कर्णधार त्याच्याकडे निश्चितच अतिशय विश्वासपूर्वक जबाबदारी इथे मात्र देत आहे. त्या विश्वासाला पात्र ठरावं लागेल. बऱ्याचदा विश्वास हा आपल्या जवळच्या लोकांवर दाखवला जातो आणि या अगोदर तुम्ही काय केलेलं आहे यावरून खऱ्या अर्थाने तो विश्वास तयार होत असतो आणि मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र ती कामगिरी करण्यासाठी प्रयुक्त केलेल्या मार्गस्थ केलेले क्रमांक 4चं षटक घेऊन मयूर नावाच्या या गोलंदाजाला. फलंदाज तयार असतील यावेळेस लेफ्ट हँडेड बॅट्समॅन स्वप्नील ऑन दी स्ट्रायकिंग एंड.
पहिला चेंडू हाफ ट्रॅकर आहे, यावेळेस अधिकची गती दिली आहे. गती गोलंदाजाची मित्र असते, कधी कधी ती शत्रूही असते. यावेळेस फलंदाज कुठेतरी अडचणींमध्ये आहेत आणि सर्व संघ सहकार्याने खऱ्या अर्थाने त्याची विचारपूस करा. मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा. धन्यवाद. अलीकडचं क्रिकेट बदलले आणि क्रिकेट बदलत असताना, क्रिकेट खेळत असताना फलंदाज गोलंदाज वेगवेगळ्या पद्धतीच्या नवीन इक्विपमेंट्सची, टूल्सचा, निश्चित साधनांचा वापर करत असतात. सेफ्टी गार्डचा वापर फलंदाजाने करणं खरं तर फार गरजेचं असतं. आणि अशा वेळेचे जे प्रसंग मैदानाच्या आतमध्ये घडतात त्यातून खऱ्या अर्थाने एखादी मेजर इंजुरी होऊ शकते आणि त्यातून स्वतःला खऱ्या अर्थाने आपण वाचवायचंय आणि जी साधनं आहेत त्यांचा वापर आपण करायचा आहे. 44 धावा धापल करत मयूर नावाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून पहिला चेंडू इथे मात्र हाताळला गेला आणि यानंतर 11 चेंडू आणि 22 धावाचं समीकरण निश्चितच असेल. 200च्या स्ट्राईक रेटने इथे मात्र धावा बनवाव्या लागतील फलंदाजांना. काय घडेल या सामन्यामध्ये? सामना निश्चितच रोमहर्षक निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार मयूर. हा चेंडू इथे मात्र फटका चांगला आहे, खऱ्या अर्थाने फोर्सिबल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहिला. ऑफ स्टंप वरून चेंडूला निश्चितच ऑन साइड मध्ये लाफ्ट केलं होतं. 2 धावा या धावपलकावर जोडल्या जातील. धावपलक 2 वाढत असताना आपण पाहू शकाल 46 ऑन द बोर्ड. 46 धावा धावपलकावर आहेत. आतापर्यंत 1 गडी बाद झाला. हे 4थं षटक मयूरच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. 66 धावांचा लक्ष्याचा पाठला करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये वडाचा पाडा संघ निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजाला पुन्हा एकदा तयार होताना आपण पाहू शकाल मयूर ऑन इज बॉलिंग मार्क गेटिंग रेडी दिस टाइप. स्वप्नील ऑन द स्ट्राईक. इथे हा फटका किती मोठा आहे पाहायचंय. खऱ्या अर्थाने फटका फसलाय की काय? यावेळेस 1 बाउन्स ओव्हर द रो फॉर 4 रन्स. चौकार. सांघिक संघाच्या निश्चितच 50 धावा इथे मात्र धावपलकावर जोडलेले आहेत आणि 5 षटकांचा क्रिकेट खेळत असताना पहिला माइलस्टोन इथे मात्र अचीव्ह केलेला आहे या फलंदाजाने किंवा या संघाने असं म्हणायला हरकत नाही. धावपलकावर धावा आहेत 50. काय झालंय? पन्नास धावा धावपलकावर आहेत. 1 गडी बाद झालेला आहे. 66 धावांचा लक्ष्याचा पाठला करत असताना माझे साथी स्कोरर मला सांगतात यावेळेस 16 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. आजच्या दिवसातील खऱ्या अर्थाने पहिल्या फेरीतील 3रा सामना आपण एन्जॉय करत आहात. पहिल्या सामन्यामध्ये मला असं वाटतं बेलपाडा संघाने विजय मिळवलेला होता आणि दुसऱ्या संघामध्ये शिवप्रेमी शिवगाव संघ विजयी ठरला आणि 3ऱ्या सामन्यामध्ये विजयाकडे खऱ्या अर्थाने वाटचाल करतोय. इथे मात्र वाडाचा पाडा संघ गोलंदाजांना काहीतरी अप्रतिम करावं लागेल. इथे समोर ठेवल्या चेंडूला या बेस लॉक केलाय पाहायचा. याही वेळ चेंडू सीमा पार. व्हॉट अ ग्रेट शॉट. ओ माय गुडनेस. 6 या क्रीडा नगरीमध्ये भरतजी कराळे सर आपण उपस्थित आहात. आपणास विनंती असेल आयोजकांकडून आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थान व्हायचं आहे आणि इथे बसून चालू सामन्याचा आपण आनंद घ्यायचा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं सहर्ष सस्नेह मनपूर्वक स्वागत असेल. गोलंदाज तयार असेल. फलंदाजी काय करतोय? खऱ्या अर्थाने जखमी शेर आहे. इथे यावेळेस एक आगळावेगळा फटका मैदानाच्या आतमध्ये सजवायचा होता. स्ट्रेंज लुकिंग शॉट आणि अनसक्सेसफुल अटेम्प्ट आपण पाहिला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 1 तुमारी 1 आमारी कमबॅक करून दिलेला आहे का? इथे मात्र गोलंदाज मयूर याने धावपलकावर धावा आहेत 56. 7 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण आहे. इथे बिगिट करायचा होता. चेंडू फळीचा संपर्क नाही. फुल लेनचा चेंडू आहे. पडल्यानंतर टेक ऑफ होत असताना कुठेतरी उसरी मिळते आणि खऱ्या अर्थाने आता मात्र हा सामना बरोबरीमध्ये आलाय असं म्हणायला हरकत नाही. 6 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल आणि 6 चेंडू 10 धावा असं समीकरण असताना खऱ्या अर्थाने निश्चितच हा सामना दोन्ही संघांकडे 50-50 आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. मनु स्पोर्ट्स बोरगाव आयोजित स्मृती चषक 2022 हे पर्व आहे. अतिशय आणबाण शान आणि प्रतिष्ठेची ही स्पर्धा मुरबाड तालुक्यातील इथे मात्र कैलासजी बाबरे यांनी निश्चितच आपल्यासाठी आणलेली आहे.
आणि या स्पर्धेचा आजचा हा मला असं वाटतं चौथा दिवस आहे. चौथ्या दिवसामध्ये पहिल्या फेरीतील तिसरा सामना सुरू आहे. दुसरं सत्र आहे बडाचा पाडा वर्सेस आंबे या दोन संघादरम्यान मित्रांनो इथे मात्र हा सामना सुरू आहे. 6 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये निश्चितच पाहायचंय कशा पद्धतीने इथे मात्र पेळवलं जाईल. दोन्ही संघांना संधी आहे खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये. गोलंदाजाला सुद्धा संधी असेल कारण 10 धावा तितक्या कमी नाहीत आणि अलीकडच्या काळामध्ये क्रिकेटमध्ये आपण पाहिलेलं आहे 6 चेंडूंमध्ये 3-3 धावा कधी कधी गोलंदाज रोखत असतात, परंतु प्रत्येक वेळेस ते होईलच असं नाही. फक्त आणि फक्त आपण अंदाज लावू शकतो. मैदानाच्या आतमध्ये ते करण्याची जबाबदारी इथे मात्र गोलंदाजावर असेल. पाहायचंय गोलंदाज तयार असेल. क्रमांक 5 साठी वापरले जातील भारत नावाचे गोलंदाज आहेत. खऱ्या अर्थाने आपलं हे भारत वर्ष आहे, भारत माता आहे, तिचं निश्चितच स्मरण करून देत असणारा हा गोलंदाज आहे की ज्याचं नाव आहे भारत. भारत नावाचा राजा होता, त्याच्यावरून भारत वर्ष म्हणून निश्चितच आपल्या देशाचं नाव भारत पडलंय. यावेळेस स्लॉक केलं होतं चेंडूला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल होते. चेंडू अडवला, फेकी केली, एक धाव या धावपलकावर जोडली गेली. दोन्ही फलंदाज खऱ्या अर्थाने चांगल्या लईमध्ये आहेत, परंतु आता मात्र या अगोदर काय झाले ते सर्व विसरावं लागेल. 5 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये हा सामना जिंकण्यासाठी वडाच्या पाडा संघाला निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आहे. पाहायचंय कशा पद्धतीने फलंदाजी राहील या दोन्ही फलंदाजांची. बल्क ऑफ दी स्कोर, बल्क ऑफ दी रन्स हॅव बीन स्कोर्ड बाय सोमनाथ. सोमनाथने आतापर्यंत फार चांगली फलंदाजी केली आहे. स्वप्नीलने सुद्धा चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केलेली. स्वप्नीलच्या बॅटमधून 1 षटकार 3 चौकार आपण या अगोदर पाहिलेले आहेत. सोमनाथच्या बॅटमधून 2 षटकार 2 चौकार आपण निश्चितच अनुभवलेले आहेत. 5 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण. सामना बरोबरीमध्ये अजूनही निश्चितच आहे. पाहायचंय कशा पद्धतीने यानंतर हा सामना आपल्या समोर येईल आणि प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. गोलंदाज तयार भारत. 5 चेंडू 9 धावा असं समीकरण. समोर ठेवले चेंडूला, मिस टायमिंग आहे. यावेळी झेल घेण्याची संधी असेल. क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांक्षाने चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात आणि यावेळेस अतिघाई आणि तिथे मात्र संकट आलं या क्षेत्ररक्षकावर. अतिघाई संकटात नाही असं म्हणतात आणि यावेळेस निश्चितच मैदानाच्या आतमध्ये ते पाहिलं. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून तो निश्चितच प्रयत्न अयशस्वी ठरला. 2 धावा धावपलकावर जोडल्या गेल्या. धावपलक जोड 2 ने पुढे गेल्या. 59 धावा धावपलकावर आहेत आणि 7 धावांची गरज असेल यानंतर हा सामना जिंकण्यासाठी. 4 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये निश्चितच सामना मित्रांनो हा हाय व्होल्टेज मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण पाहू शकाल. गोलंदाज तयार असेल भारत. ऑन इज बॉलिंग मार्क, गेटिंग रेडी. दिस टाइम स्वप्नील ऑन दी स्टार्टिंग एंड. 4 मध्ये 7. इथे हा चेंडू अप्रतिमरित्या हाताळलाय. चेंडूवरची गती कमी केली होती. इंटेलिजंट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने कमबॅक करून दिलेला आहे. यावेळेस कोणतंही उत्तर या फलंदाजाकडे नव्हतं. ऑलमोस्ट अनप्लेएबल डिलिव्हरी ते मात्र भारत नावाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून टाकली गेली. 3 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. एखादा चेंडू डॉट मैदानाच्या आतमध्ये फेकण्यामध्ये जर गोलंदाज सक्सेसफुल ठरला तर या सामन्यामध्ये रोमांच अजून निश्चितच वाढलेला आपल्याला पाहायला मिळेल आणि यासाठीच ग्रामीण क्रिकेट मित्रांनो जाणलं जातं आणि तशीच लढत मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाज तयार भारत. 3 चेंडू 7 धावांची गरज. इथे चेंडू समोर ठेवला आहे. मिस टायमिंग आहे. यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल अप्रतिमरित्या टिपलाय. व्हॉट अ ग्रेट कॅच बाय दी बॉलर. यस इट सेल्फ. व्हॉट अ ग्रेट कॅच. ग्रेट अटेम्प्ट अँड ग्रेटली डन बाय दी बॉलर. वेल जस्ट इक्वली वेल टेकन बाय दी बॉलर. यस विकेट गोज डाऊन. गडी बाद. यानंतर समीकरण काय बोलत आहे. 2 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण. मोक्याच्या क्षणाला स्वप्नीलने मात्र इथे मात्र मैदान सोडलं. पाहायचंय यानंतर 2 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण. हा सामना कोणाच्या बाजूला जाईल. समोर जी निश्चित समालोचन कक्षाच्या समोर बिहाइंड दी स्टंप विकेट किपरच्या मागे जी गाडी समोर पार्क आहे त्या गाडीच्या समोर जे प्रेक्षक वर्ग बसलेले आहेत त्यांनी ज्या पद्धतीने पडदा निश्चितच आपल्या आवाक्यामध्ये आणून निश्चितच मोल्ड केला होता आणि सूचना त्यांच्यापर्यंत पोहोचायच्या आतमध्ये निश्चितच तो पडदा आपण सोडला. तुमचं खऱ्या अर्थाने कौतुक करूया. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. यस 6 धावा जरी आल्या तरी हा सामना वडाचा पाडा संघ जिंकेल कारण
चेसिंग मॅन्डेटरी नाही आहे. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 6 धावा आल्या तरी जिंकतील. एखादा मोठा फटका आला तर निश्चितच हा सामना इथे मात्र संपेल आणि हा सामना वाडाच्या पाडा संघाच्या बाजूला जाईल. 1 बिग हिट अवे फ्रॉम द विक्ट्री. व्हॉट विल हॅपन नेक्स्ट? गोलंदाज तयार. सोमनाथ त्याच्यासाठी यावेळेस त्रिफळाची यू मिस आय विल डेफिनेटली हिट. व्हॉट ए ग्रेट बॉलिंग, व्हॉट ए ग्रेट बॉलिंग बाय द बॉलर भरत. आणि त्याने कमबॅक करून दिलेला आहे. खऱ्या अर्थाने हा सामना फलंदाजाच्या बाजूने झुकला होता, परंतु पुन्हा एकदा आपल्या चांगल्या गोलंदाजीच्या जीवावर या सामन्याला आपल्या संघाकडे खऱ्या अर्थाने झुकवलेला आहे. यानंतर 1 चेंडू आणि 6 धावा गरजेच्या असतील हा सामना जिंकण्यासाठी. एक गडी बाद झाला, यानंतर इक्वेशन चेंज होईल का? माझे साथी स्कोरर माझ्यापर्यंत माहिती पोहोचवतील. आता सुद्धा 1 चेंडू मध्ये 6 जर धावा आल्या तरी हा सामना निश्चितच वडाचा बाडा संघ इथे मात्र जिंकेल. यामध्ये ते मात्र शंका नाही. परिस्थितीशी झगडून पुढे जाणारी जी माणसं असतात नेहमी ती माणसं आपण जपली पाहिजेत, कारण जीवनाचं तत्वज्ञान ही माणसं शिकलेली नसतात तर ती जगलेली असतात. मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलेलं आहे या गोलंदाजाने. खऱ्या अर्थाने जी परिस्थिती त्याच्या समोर होती त्या परिस्थितीला सामोरं गेलेला आहे आणि हा सामना निश्चितच आपल्या संघासाठी जिवंत ठेवलाय. आणि 1 चेंडू इथे मात्र दूर आहे. चांगल्या पद्धतीने एखादा चेंडू मैदानाच्या आतमध्ये जर इथे मात्र हाताळला तर हा सामना जिंकेल. निश्चितच गोलंदाजी करत असलेला संघ म्हणजे आंबेडे संघ. यशस्वी होणारी लोक कारण सांगत नाहीत, कारण सांगणारी लोक यशस्वी होत नसतात. मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय कशा पद्धतीने हा सामना असेल. अपयशी झालेल्या माणसाकडे जर तुम्ही गेलात तर तो माणूस तुम्हाला अपयशाची 1000 कारण निश्चितच देईल, परंतु मैदानाच्या आतमध्ये अपयश कोणाच्या बाजूने इथे मात्र जाईल. पाहायचंय गोलंदाजाला तयार व्हावं लागतं. क्षेत्ररक्षणामध्ये झालेला बदल आपण अनुभवू शकाल. अकॉर्डिंग टू दी फील्ड इथे मात्र गोलंदाजी करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय प्रयत्नांची पराकाष्ठा आहे. हा सामना प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलाय. प्रेक्षकांची उत्सुकता इथे मात्र शिगेला पोहोचले, यामध्ये ते मात्र शंका नाहीये. मनु स्पोर्ट्स बोरगाव आयोजित स्मृतिचषक 2022 ग्रामीण क्रिकेटचा थरार मित्रांनो आपण पाहतोय. 1 चेंडू 6 धावा. हा फटका किती चांगला आहे, मिस टायमिंग आहे आणि हा षटकार यावेळेस संधी होती गोलंदाजाकडे, यावेळेस संधी होती क्षेत्ररक्षकाकडे. संधीचं सोनं केलं गेलं नाहीये आणि यावेळेस चेंडू निश्चितच आपल्या हाताला स्पर्श करून सरळ निघून गेला सीमा रेषा पार. आणि हा षटकार आणि याबरोबर हा अप्रतिमरित्या झालेला सामना मित्रांनो इथे मात्र जिंकला आहे तो दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या बडाच्या बडा संघाने. आणि जिंकलेल्या संघाचं हार्दिक मनपूर्वक अभिनंदन. पराभूत संघ, हरलेला संघ निश्चितच आंबेडे संघ तुमचंही गोड कौतुक असेल. मित्रांनो इतिहास संघर्षाची सुद्धा निश्चितच नोंद ठेवत असतो आणि तुम्ही जिंकलात किंवा तुम्ही पराभूत झालात यापेक्षा तुम्ही कसं लढलात याला फार महत्व आहे. मैदानाच्या आतमध्ये ती लढत चांगल्या पद्धतीने ते मात्र दाखवली. प्रयत्नांची पराकाष्ठा केली गेली आणि फॉट लाईक अ टायगर असं म्हणायला हरकत नाही. आणि आंबेले संघाचा सुद्धा गोड कौतुक असेल. हा सामना अंतिमतः जिंकला वसंत इसामे यांचा संघ. निश्चितच वडाचा बाडा संघ आणि जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. या सामन्याचा सामनावीर कोण असेल माझे साथी स्कोरर माझ्यापर्यंत माहिती पोहोचवतील.